नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची ब्रेकिंग न्यूज आहे। आजची आनंद वार्ता, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7,500 रुपयाचा मोठा आर्थिक लाभ मिळणार, शासन निर्णय निर्गमित। या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभाच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे? तर 7,500 रुपये आर्थिक हा लाभ कोणत्या कारणास्तव कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक कुठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य अधिकारी कर्मचारी हे कामानिमित्त बाहेर गेल्यास त्यांना वास्तव्याकरिता हॉटेल भत्ता व दैनंदिन खर्च करिता दैनिक भत्ता अदा केला जातो। याबाबत 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित दर वित्त विभागाने निर्गमित केले आहे आणि याबाबतच्या वित्त विभागामार्फत निर्गमित झालेले शासन निर्णय दिनांक 7/10/2022 च्या सुधारित शासन निर्णयावर निर्गमित करण्यात आले आहे। सदर शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन स्तर नुसार हॉटेल वास्तव्य भत्ता, भोजन व संकीर्ण खर्च अदा करण्यात येतो। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामाच्या निमित्त देशातील दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरातील हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास त्यास पुढील प्रमाणे वास्तव भत्ता, भोजन व संकीर्ण खर्च अदा करण्यात येतो। येथे 3 कॉलम केलेले आहे। वेतन स्तर, हॉटेल भत्ता देय आणि भोजन आणि संकीर्ण खर्च। तर यामध्ये ES 30 व त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणीसाठी 7,500 रुपये प्रतिदिन, तर भोजनसाठी 1,200 प्रतिदिन पेक्षा अधिक, ES 25 ते 29 या वेतन श्रेणीसाठी 4,500 रुपये प्रति हॉटेल वास्तव्य आणि 1,000 प्रतिदिन भोजन खर्च। ES 20 ते ES 24 या वेतन श्रेणी करता हॉटेल खर्च 2,250 रुपये प्रतिदिन ते 800 रुपये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही। भोजन खर्च ES 19 या व त्यापेक्षा कमी वेतन श्रेणीसाठी 1,000 रुपये प्रतिदिन आणि भोजन खर्च 500 रुपये पेक्षा अधिक नाही। या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे भोजन खर्च आणि वास्तव्य हॉटेल खर्च नमूद करण्यात आला आहे। तर सदरची परिपूर्ती ही केवळ वर नमूद करण्यात आलेल्या शहरात सरकारी कामकाजानिमित्त दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास अनुज्ञेय केला जाईल। त्याकरिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।